नमस्कार मंडळी, मी आहे नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज मधून. आज पाचोरा तालुक्यातील एक अशी दुर्दैवी बातमी समोर येते जिची माहिती देताना शब्दही थरथरतात. कारण हा विषय फक्त बातमीचा नाही तर माणसाच्या आयुष्याचा आहे. पाचोरा तालुक्यातील होळ येथील शेत शिवारात 40 वर्षीय इस्माने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. निलेश श्रीरंग उर्फ श्रीराम पांढरे, राहणार वाकोद, तालुका जामनेर हे होळ गावचे हद्दीत शेताजवळील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. मंडळी, परिसरात अशी चर्चा आहे की मयताचे मानसिक संतुलन ठीक नव्हतं, पण खरी वेदना इथेच आहे. आजही मानसिक त्रास हा आजार म्हणून स्वीकारला जात नाही आणि इथंच एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन करायचं आहे. कोणताही माणूस चुकीचा म्हणून कधीही आयुष्य संपवायचं ठरवत नाही. अडचणी असतात, दबाव असतो, एकटेपणा असतो, पण आत्महत्या हा कुठलाही उपाय नाही. एक क्षणाचं टोकाचं पाऊल मागे आई, वडील, कुटुंब आणि आयुष्यभर न भरून येणारी पोकळी सोडून जातं. जर तुमच्या मनात नैराश्य, भीती, तणाव किंवा आयुष्य संपवावं असं विचार येत असेल तर कृपया थांबा. एक फोन करा, कोणाशी तरी बोला. आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन 14416, आसरा हेल्पलाईन 9198 20 46 67 26. मदत मागणं कमजोरी नाही तर जगण्याचं धैर्य आहे. आज निलेश पांढरे यांच्या मागे वृद्ध आई एकटी राहिली आहे. हा विचार ही काळीज फाडणार आहे. म्हणून मंडळी, कोणीही आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलू नये. आयुष्य अनमोल आहे. प्रत्येक अडचणी तात्पुरती असते. ही होती पाचोरा तालुक्यातील दुर्दैवी घटनेची माहिती आणि एक प्रामाणिक सामाजिक आवाहन. अधिक अपडेटसाठी आरोग्य दूत न्यूज सोबत जोडलेला रहा. धन्यवाद.